सुरू करूयात का? गाईज, शुड वी स्टार्ट? बऱ्यापैकी आता 9 जण, 9 पैकी 7 जण तरी आहेत. ठीक आहे, ते जॉइन होतील बाकीचे. ओके. काल तुम्हाला मी एक होमवर्क म्हणत होमवर्क दिलेल ना? काय होमवर्क होता? को-काउंटेबल टोपोलॉजीचा. लेट एक्स बी अ सेट if t is equal to set of subsets of x where u is either empty or u complement is countable. Okay, then t is co-countable टोपोलॉजी. समजलं का? हे आहे एक्झाम्पल. हे क्लेम आपण व्हेरीफाय करूया. म्हणजे काय? एक्स वरती हा जो टी हे जे कलेक्शन आहे ना, टी हे कलेक्शन, दिस कलेक्शन इज अ टोपोलॉजी ऑन एक्स. आणि मग त्याला नाव आहे स्पेसिफिक. त्याला काय म्हणलेलं आहे त्यांनी? को काउंटेबल टोपोलॉजी. को काउंटेबल का? को म्हणजे कॉम्प्लिमेंट आणि काउंटेबल. कॉम्प्लिमेंट काउंटेबल असलेले सेट. त्याच्यात फाय पण येतोय, पण जनरली कोण आहेत? काउंटेबल कॉम्प्लिमेंट असलेले सेट्स आहेत. ओके, समजलं? उदाहरणार्थ एक्स इज इक्वल टू सपोज तुम्ही आर घेतला, सेट ऑफ रिअल नंबर, आणि टी तुम्ही हाच सेम कन्सिडर केला, तर त्याच्यामध्ये कुठलाही फायनाईट सेट, हा सेट ओपन असेल का? वन हा सेट ओपन असेल का? सिंगलटन सेट हा सिंगलटन सेट ओपन कधी असणार? कारण माझ्याकडे आता टोपोलॉजिकल स्पेस काय आहे? एक्स कॉमा टी किंवा आर कॉमा टी. हा टोपोलॉजिकल स्पेस आहे. मग हा आरचा सबसेट आहे ना. मग तो ओपन कधी होणार? जर हा टी मध्ये जात असेल तर. टी मध्ये कधी जाणार? तो एकतर एम्प्टी पाहिजे किंवा त्याचं कॉम्प्लिमेंट काय पाहिजे? काउंटेबल. मला सांगा, हा ओपन आहे का? हॅलो, अरे बोला ना. तो एम्प्टी आहे का नाही? मग त्यानं कुठली कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. मग ह्याचा कॉम्प्लिमेंट काय? ह्याचा कॉम्प्लिमेंट काय? आर मायनस सिंगलटन वन ना. हा काउंटेबल आहे का? काउंटेबल आहे? बोला ना. अरे काउंटेबल कुठं आहे? तो अनकाउंटेबल आहे ना. आर अनकाउंटेबल आहे ना. त्यातनं एक जरी काढून टाकला, काउंटेबल नंबर ऑफ पॉईंट जरी काढून टाकले, तरी पण तो अनकाउंटेबलच राहतो ना. इजंट इट? हा काउंटेबल नाही आहे ना, अनकाउंटेबल आहे हा. लक्षात येते का? मग तो दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. तर तो एम्प्टी पण नाहीये. एक कुठली तर कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, पण हा दोन्ही पण करत नाहीये. एकतर तो एम्प्टी नाहीये, आणि एम्प्टी नसला तर ठीक आहे. त्याचा कॉम्प्लिमेंट काउंटेबल आहे का? तर त्याचा कॉम्प्लिमेंट पण काउंटेबल नाही. त्याच्यामुळे तो टी मध्ये जाईल का? दिस डज नॉट बिलॉंग्स टू टी ना. बरोबर? त्याच्यामुळे तो ओपन असणार आहे का? नाही. समजलं का? सो दिस सिंगलटन सेट इज नॉट ओपन. कसं इंटरप्रेट करायचं लक्षात आलं? आर यू गेटिंग दिस? समजलं का? हे एमसीक्यू ला येऊ शकतंय. विच ऑफ द फॉलोइंग सेट आर ओपन इन co-countable topology on R? What about set of irrational number? But what about set of what about this interval 0 to 1? हा आहे का ओपन सेट? हा ओपन सेट आहे का? हा श्रीकांत, सांगा, ओपन आहे? हा. जर तो असेल तर तू कुठे गेला पाहिजे? कारण डेफिनेशन काय ओपन सेटची? तो टी मध्ये.
मग मला सांगा टीची एक तरी कंडिशन सॅटिस्फाय करतोय. एकतर तो हा एम्प्टी सेट आहे का? नाही. हा इंटरव्हल एम्प्टी सेट नाही. बरं त्याचा कॉम्प्लिमेंट काउंटेबल आहे का? 0-1 चा कॉम्प्लिमेंट काय येतोय? इट इस -इन्फिनिटी टू 0 क्लोज 0 कारण तो 0 एक्सक्लूड केला होता. युनियन इथं 1 एक्सक्लूड केलाय त्याच्यामुळे 1 टू इन्फिनिटी. हा काउंटेबल आहे? आहे का काउंटेबल? नाहीये ना. मग तो ही पण कंडिशन सॅटिस्फाय करत नाही आणि ही पण कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. मग हा टीमध्ये आहे का? नाही. म्हणजे हा ओपन नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला तेच सांगतोय. आर वरती तुमची टोपोलॉजी काय आहे, त्याच्यावरती तो सेट ओपन आहे का नाही ते ठरतंय. ओके, ओके. समजलं का? हा ओपन इंटरव्हल आहे. आपण युज्युअल टोपोलॉजी बघणार आहे आर वरती. आर वरती युज्युअल टोपोलॉजी काय आहे? पुढे येणार आहे ते. त्या युज्युअल टोपोलॉजीमध्ये सगळे ओपन इंटरव्हल ओपन असतात. ओके? ते पण एक्झाम्पल बघूयात आपण पुढं. समजतंय का? मुळात ओपन सेटची जी डेफिनेशन आहे, ती ओपन इंटरव्हल वरून आलेली आहे. सेट ऑफ रिअल नंबर्समध्ये ओपन सेट काय असतात? एकतर तो ओपन इंटरव्हल असेल आणि तो जर ओपन इंटरव्हल नसेल, तर तो युनियन ऑफ ओपन इंटरव्हल असेल. त्याला आपण ओपन सेट म्हणून डिफाईन केलेलं आहे. आणि त्याची जी प्रॉपर्टी आहे, काय प्रॉपर्टी होती त्याची? हे मी कशा संदर्भात बोलतोय? सेट ऑफ रिअल नंबरच्या संदर्भात बोलतोय बरं का. आणि त्याचा अभ्यास करून ह्या बाकीच्या गोष्टी जनरलाइज केलेल्या आहेत. मग ते ओपन सेट मी अनेकदा सांगतो. ओपन सेट कसे डिफाईन केलेले? एकतर ओपन इंटरव्हल किंवा युनियन ऑफ ओपन इंटरव्हल असा सेट एकतर तो ओपन इंटरव्हल पाहिजे किंवा तो जर ओपन इंटरव्हल नसेल तर तो काय पाहिजे युनियन ऑफ ओपन इंटरव्हल अशा सेटना तुम्ही काय डिफाईन करायचं आहे ओपन सेट म्हणून डिफाईन करायचं आहे कुठं सेट ऑफ रिअल नंबर्स मध्ये समजलं का तुम्हाला आणखी एक डेफिनेशन आठवेल एखाद्या सेटला ओपन कधी म्हणणार तुम्ही जर त्यातल्या कुठल्याही पॉइंटला एक ओपन बॉल काढता येत असेल जो परत त्या सेटमध्ये कंटिन्यू होईल अशा सेटला तुम्ही ओपन इंटरव्हल ओपन सेट म्हणलेलं सेट ऑफ रिअल नंबरच्या संदर्भात मेट्रिक स्पेसमध्ये शिकला असेल तुम्ही हे आठवतंय का बघा सेट ऑफ रिअल नंबर्स मग त्याच्यानुसार एक थेरम आहे ओपन सेट कसे दिसतात सेट ऑफ रिअल नंबर मध्ये एकतर तो ओपन इंटरव्हल असेल नसेल तर तो युनियन ऑफ ओपन इंटरव्हल असेल तरच ते ओपन सेट असतात समजतंय का मग ओपन इंटरव्हलला ओपन पण ते कधी युज्युअल टोपोलॉजीमध्ये ती टोपोलॉजी वेगळी आहे ते सांगणार आहे मी पण इतर टोपोलॉजीसाठी रूल वेगळा आहे ना त्यामुळे ओपन इंटरव्हल नावात ओपन आहे म्हणून तो ओपन होत समजलं हा ओके ठीक आहे आता आपण आणखी एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल बघूयात ह्याच्यामधलंच व्हॉट अबाउट सेट ऑफ इरेशनल नंबर त्याला क्यूसी आपण डिफाईन करतो ना सेट ऑफ इरेशनल नंबरला बरोबर ना त्याला काहीतरी वेगळे लेटर वापरूया सेट ऑफ इरेशनल नंबर म्हणून आय वापरूया आय हा ओपन आहे का विथ रिस्पेक्ट टू काउंटेबल टोपोलॉजी हा एकतर तो एम्प्टी नाहीये एम्प्टी असता तर ऑलरेडी तो म्हणजे ऑब्व्हियसली तो ओपन झाला असता व्हॉट अबाउट मग त्यानं दुसरी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे व्हॉट अबाउट इट्स कॉम्प्लिमेंट क्यू आहे ना रॅशनल नंबर येस पण रॅशनल नंबर काय आहेत काउंटेबल आहे राईट मग याचा अर्थ आयसी जो आहे आय जो आहे त्याचा जर कॉम्प्लिमेंट काउंटेबल असेल तर आय कुठे जाणार टी मध्ये त्याच्यामुळं आय म्हणजेच काय क्यूसी क्यूसी म्हणजे सेट ऑफ इरेशनल नंबर सेट ऑफ इरेशनल नंबर इज ओपन कारण तो कुठे गेला टोपोलॉजी मध्ये त्याच्यामुळे सेट ऑफ इरेशनल हा ओपन आहे कुठल्या टोपोलॉजी मध्ये को काउंटेबल टोपोलॉजी समजलं का ओपननेस कसा ठरवायचा ओपन सेट म्हणजे काय तो सेट टोपोलॉजी मध्ये पाहिजे तरच त्याला ओपन म्हणायचं ही डेफिनेशन आहे आपली आता समजलं आणि मी मगाशी सांगत होतो सेट ऑफ रिअल नंबरमध्ये ओपन सेट कसा डिफाईन केला तुम्ही ओपन सेटमध्ये जर एखादा पॉईंट घेतला त्या सेटमधला तर त्या पॉईंटला जर ओपन बॉल काढला तर तो ओपन बॉल परत त्याच सेटमध्ये पाहिजे तर त्याला ओपन म्हणायचं आणि असे जे ओपन सेट आहेत त्याची दोन प्रॉपर्टीज होत्या पहिली प्रॉपर्टी होती जर फायनाईट नंबर ऑफ ओपन सेटचे इंटरसेक्शन घेतलं तरी पण तो ओपन असतो आणि जर आर्बिट्री युनियन ऑफ ओपन सेट घेतलं तर तो ओपन असतो म्हणून ह्या दोन ज्या प्रॉपर्टी आहेत ना त्या डिफायनिंग कंडिशन्स म्हणून आपण इथे टोपोलॉजीमध्ये घेतलेल्या आठवतंय का बघा टोपोलॉजी मधली दुसरी आणि तिसरी कंडिशन काय आहे दुसरी कंडिशन आहे
द कलेक्शन शुड बी क्लोज्ड अंडर आर्बिट्ररी युनियन. आणि तिसरी कंडिशन काय आहे? इट शुड बी क्लोज्ड अंडर फायनाईट इंटरसेक्शन. आठवतंय का? सो हे जे डेफिनेशन आहे, ते डेफिनेशन जे आहे ते जनरलायझेशन आहे ओपन सेटचं, जे की तुम्ही डिफाईन केलेलं आहे रिअल नंबरच्या संदर्भातलं जे ओपन सेट आहेत, मेट्रिक स्पेसमध्ये शिकलेलं आहे, त्याचं हे जनरलायझेशन आहे. त्या प्रॉपर्टी यूज करून मग तुम्ही ठरवला, की बाबा एखादं कलेक्शन ह्या कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, तर एखादं कलेक्शन ह्या कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, तर त्या कलेक्शनमधल्या सेटला मी ओपन सेट म्हणणार. आणि त्या कंडिशन कुठल्या आहेत? त्यातल्या ज्या 2 कंडिशन आहेत, त्या 2 कंडिशन हे जे तुम्ही रिअल नंबर किंवा मेट्रिक स्पेसमध्ये ओपन सेट म्हणून सेट ऑफ रिअल नंबरमध्ये डिफाईन केलेलं आहे ना, त्या ओपन सेटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज तुम्ही डिफायनिंग कंडिशन म्हणून घेतलेल्या आहेत जनरलायझेशन करताना टोपोलॉजीचं. समजलं? सो टोपोलॉजी इज व्हॉट? इट इज कन इट इज कन्सर्न इट इज अबाउट ओपन सेट्स, राइट? आणि ओपन सेटची डिफायनिंग कंडिशन जी आहे, ती मुळात जी ओपन सेटची डेफिनिशन आहे, त्या ओपन सेटच्या ज्या ओपन सेटच्या संदर्भातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, 2 प्रॉपर्टीज, आर्बिट्ररी युनियन ऑफ ओपन सेट इज ओपन आणि फायनाईट इंटरसेक्शन ऑफ ओपन सेट इज ओपन. त्या ज्या प्रॉपर्टी आहेत, त्या इथे डेफिनिशन म्हणून घेतलेल्या आहेत. ओके? सो हे लक्षात ठेवा. 3 कंडिशन या पार्टच पाहिजे. टोपोलॉजी म्हणजे कलेक्शन सॅटिस्फायिंग दोज 3 कंडिशन. त्या 3 कंडिशन डोक्यातच पाहिजेत. आणि ते झाल्यानंतर एखादा सेट ओपन म्हणजे काय? तर त्याच्या टोपोलॉजी बघायचं. दिलेला सेट जर त्या टोपोलॉजीमध्ये असेल तरच तो ओपन. समजलं? क्लिअर? बरं. बोलत नाहीये तुम्ही. मी पुढे जातो आता. काय करायचं सांगा? ठीक आहे. ह्याला प्रूव्ह करूयात ना आपण आता. ठीक आहे. सांगा बरं? हां. प्रूफ. हे क्लेम जो आहे, तो प्रूव्ह करूया ना. हे कशाचं प्रूफ आहे? क्लेमचं. काय क्लेम आहे माझा? की हे जे टी जे आहे ते टोपोलॉजी. ओके. सो फर्स्ट कंडिशन फाय आहे का टीमध्ये? फाय जातोच ना ऑलरेडी. बघा ना, फायला एंट्री आहे टीमध्ये. चालतो फाय एम्प्टी. एम्प्टी सेट चालतो टीमध्ये. क्लिअर? आता पहिली कंडिशन सॅटिस्फाय निम्मी कंडिशन आहे. निम्मी कंडिशन काय? एक्स पण पाहिजे ना त्याच्यात. मग एक्स जाईल का? एक्स तर एम्प्टी नाहीये. एक्स एम्प्टी असेल तर ओके. बाय डिफॉल्ट तो आहेच त्याच्यामध्ये. जर एम्प्टी नसेल तर आपल्याला काय प्रूव्ह करायला पाहिजे? एक्स कॉम्प्लिमेंट. ऑब्झर्व्ह दॅट एक्स कॉम्प्लिमेंट. एक्स कॉम्प्लिमेंट काय असतो? एक्स कॉम्प्लिमेंट काय असतो? काय असतो एक्स कॉम्प्लिमेंट? एम्प्टी सेट असतो ना? ते युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स काय असतो? यू इज इक्वल टू एक्स. मग एक्सचा एक्समध्ये कॉम्प्लिमेंट काय येणार? एक्समधून एक्सचे सगळे एलिमेंट काढून टाका. काय राहतंय? काहीच नाही. फाय. समजलं का? पण एम्प्टी सेट काय असतो? फायनाईट असतो ना? म्हणजेच काउंटेबल असतो. मग एक्स कॉम्प्लिमेंट जर काउंटेबल असेल, एक्स कुठे जाणार? टी मध्ये. समजलं का? दोघांपैकी कुठली तरी एक कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. समजलं? क्लिअर? पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. व्हॉट अबाउट सेकंड कंडिशन? त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी एक सब कलेक्शन, कुठलंही आर्बिट्ररी सब कलेक्शन कन्सिडर करायला पाहिजे. ते सब कलेक्शन मी ए लॅम्बडा घेतो. ठीक आहे? आणि त्याच्यामध्ये मी इंडेक्सिंग करण्यासाठी त्या सब कलेक्शनला इंडेक्सिंग करण्यासाठी कुठला सेट वापरलाय? कॅपिटल लॅम्बडा. समजलं का? आता मला काय प्रूव्ह करायचं आहे? बाय द वे हे कुठने कन्सिडर केलेलं आहे आपण कलेक्शन? फ्रॉम टी. बरोबर ना? म्हणजे हे सगळे सेट कुठनं येतात? ह्या सब कलेक्शन मधनं मधले जे सेट आहेत ते कुठनं येतात? टी मधनं येतात. राइट? मग त्या प्रत्येक ए लॅम्बडानी कुठली कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? एकतर तो एम्प्टी असला पाहिजे, नसेल तर तो काय असला पाहिजे त्यानं? कुठली कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? हे डोक्यात ठेवा. बरोबर? मग आता मला काय प्रूव्ह करायला पाहिजे? किंवा माझा क्लेम काय आहे? युनियन ए लॅम्बडा, लॅम्बडा बिलॉन्ग्स टू लॅम्बडा. हे परत मला कुठे दाखवायचं आहे? टी मध्ये दाखवा. असंच प्रूव्ह करायचं. हेच प्रूव्ह करायचं ना मला. राइट? ठीक आहे. व्हॉट इफ व्हॉट इफ
फॉर ऑल लॅम्बडा बिलॉंग्स टू लॅम्बडा म्हणजे कुठल्याही लॅम्बडासाठी ह्या सब कलेक्शन मधला जर ए लॅम्बडा एम्प्टी असेल तर काय होईल? प्रत्येक सेट जर एम्प्टी असेल तर त्यांचं युनियन काय येणार? युनियन ऑफ ए लॅम्बडा इज काय येणार? फाय येणार ना? पण तो जर फाय असेल तर तो कुठे जाणार? टी मध्ये. बिलॉंग्स टू टी. मग जर प्रत्येक सेट जर एम्प्टी असेल तर त्याचं युनियन एम्प्टी त्याच्यामुळे हे युनियन कुठे जाणार? टी मध्ये जाणार. ही झाली पहिली केस. इफ नॉट काय होणार? देअर एक्झिस्ट लॅम्बडा इन लॅम्बडा सच दॅट सगळेच एम्प्टी आहेत. ह्याच्या अपोजिट काय? एक सेट मिळतोय जो नॉन एम्प्टी आहे. बरोबर ना? बरोबर का? मग इथे मी ह्याला लॅम्बडा देअर एक्झिस्ट लॅम्बडा नॉट म्हणतो. लॅम्बडा नॉट इन कॅपिटल लॅम्बडा सच दॅट ए लॅम्बडा नॉट काय आहे? नॉन एम्प्टी. समजलं का? मी ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो. आंब्याची पेटी चांगली आहे. ह्याच्या अपोझिट काय? आंब्याची पेटी खराब आहे. म्हणजेच काय? आंब्याची पेटी चांगली आहे म्हणजेच काय? पेटीतला प्रत्येक आंबा चांगला आहे. बरोबर ना? आंब्याची पेटी खराब आहे म्हणजेच काय? पेटीमध्ये एक तरी आंबा सापडतो जो खराब आहे. समजलं का? एनालॉजी इथं तुम्हाला लावता येईल. सगळे लॅम्बडासाठी जर ए लॅम्बडा प्रत्येक लॅम्बडासाठी ए लॅम्बडा काय आहे? एम्प्टी आहे. याच्या अपोझिट काय? देअर एक्झिस्ट अ सेट ए लॅम्बडा नॉट. मग असा सेट एक्झिस्ट होतोय म्हणजे काय? देअर एक्झिस्ट लॅम्बडा नॉट सच दॅट ए लॅम्बडा नॉट काय आहे? नॉन एम्प्टी. समजलं? नॉन एम्प्टी. ओके. सो दिस इम्प्लाइज युनियन ए लॅम्बडा. हा लॅम्बडा नॉट कुठला आहे? ह्या युनियन मधलाच कुठला तरी एक सेट आहे ना? मग युनियन मधलाच कुठला तरी एक सेट जर नॉन एम्प्टी असेल तर युनियन काय असणार? समजलं? मग जर नॉन एम्प्टी असेल तर पहिली कंडिशन तर काय सॅटिस्फाय होत नाही. वी हॅव टू लुक फॉर सेकंड कंडिशन, राइट? ही सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही आपल्याला काय करावं लागेल? चेक करावं लागेल. बरोबर ना? त्यासाठी मी काय कन्सिडर करतो? कन्सिडर युनियन ए लॅम्बडा, लॅम्बडा बिलॉंग्स टू लॅम्बडा याचा कॉम्प्लिमेंट. बरोबर? मग हे कॉम्प्लिमेंट काय असते? डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो? डी मॉर्गन्स लॉ आठवतंय का? युनियन ए लॅम्बडा कॉम्प्लिमेंट इज युनियन असेल तर काय करायचं? इंटरसेक्शन. आणि इथल्या आतल्या सेटचं काय घ्यायचं? कॉम्प्लिमेंट. आणि हे जर इंटरसेक्शन असतं तर काय केलं असतं? इंटरसेक्शनचं काय करायचं? युनियन आणि आतल्या सेटचं कॉम्प्लिमेंट. हे डी मॉर्गन्स लॉज आहेत बरं का? माहीत असून 12th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलाय. ओके? काय करायचं सांगा? इथं काय येणार? युनियनचं काय होणार? इंटरसेक्शन. लॅम्बडा बिलॉंग्स टू लॅम्बडा ए लॅम्बडा कॉम्प्लिमेंट. बरोबर ना? मग मी तुम्हाला काय सांगितलेलं आठवतंय का बघा काल? ए इंटरसेक्शन बी हा एचा पण पार्ट असतो आणि हा बीचा पण पार्ट असतो. का? कारण ह्या दोघांचा कॉमन पार्ट आहे ना. कॉमन पार्ट असल्यामुळे तो त्या इंटरसेक्शन मधल्या प्रत्येक सेटचा भाग असणार आहे. त्यामुळे तो सबसेट होईल ना प्रत्येक सेटचा. येस. बरोबर? तसंच मला सांगा हे जे इंटरसेक्शन आहे, ते इंटरसेक्शन काय असणार आहे? ते इंटरसेक्शन जे आहे ते इंटरसेक्शन त्या इंटरसेक्शन मधल्या प्रत्येक सेटचा सबसेट असेल ना? बरोबर ना? जसं ए इंटरसेक्शन बी मध्ये हा एचा पण सबसेट आहे आणि बीचा पण सबसेट. तसं इथलं जे इंटरसेक्शन आहे, ते इंटरसेक्शन त्या इंटरसेक्शन मधल्या प्रत्येक सेटचा काय असेल? सबसेट असेल. राइट? मग ए लॅम्बडा नॉट हा त्यापैकीच एक आहे ना सेट. कुठला? ए लॅम्बडा नॉट कॉम्प्लिमेंट. हा ह्या इंटरसेक्शन मधल्याच एक सेट आहे ना. बघा ना लॅम्बडा नॉट कुठून येतोय? लॅम्बडा आणि लॅम्बडा कशासाठी आहे? ह्या सब कलेक्शनला ह्या सब कलेक्शनला इंडेक्सिंग करण्यासाठी आहे. म्हणजे ए लॅम्बडा नॉट कुठनं येतोय? त्या सेटमधनं येतोय. बरोबर ना? म्हणजे ए लॅम्बडा नॉट कॉम्प्लिमेंट हा काय असणार आहे? ह्या इंटरसेक्शन मधलाच एक सेट आहे. मग त्याचा पण हा सबसेट असेल ना? राइट? पण हा सबसेट हा काय आहे? ए लॅम्बडा नॉट काय आहे? कुठलाच जर सेट हा नॉन एम्प्टी असेल तर हा नॉन एम्प्टी आहे आणि हा कुठनं येतोय? टी मधनं येतोय. नॉन एम्प्टी आणि टी मधनं येतोय म्हणजे त्याने कुठली कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे? ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. दॅट इज इट शुड बी काउंटेबल. समजलं? काउंटेबल. व्हिच इज व्हिच इज काउंट. मला सांगा
एखादा सेट जर काउंटेबल सेटचा सबसेट असेल, तर तो सबसेट पण काय असतोय? काउंटेबल असतो ना? म्हणजे ए इज सबसेट ऑफ बी आणि बी जर काउंटेबल असेल, तर त्याचा सबसेट पण काय असणार? काउंटेबल. इझन्ट इट? सो this implies union A lambda belongs to lambda. काउंटेबल असल्यामुळे तो कुठे गेला? कॉम्प्लिमेंट काउंटेबल असल्यामुळे कुठे गेला तो? टी मध्ये. समजलं का? बाय द वे आर्बिट्ररी सब कलेक्शन होतं ना, म्हणजे कुठलंही सब कलेक्शन होतं. कुठल्याही सब कलेक्शनसाठी मला जर प्रूव्ह करता येत असेल, देन इट इज ट्रू फॉर एनी सब कलेक्शन. समजलं? समजलं का? होय सर. ठीक. So second condition is satisfied, right? The collection is closed under arbitrary union. आता थर्ड कंडिशन काय आहे? इट शुड बी क्लोज्ड अंडर फायनाइट इंटरसेक्शन. सो फॉर दॅट पर्पज लेट मी कन्सिडर एनी फायनाइट नंबर ऑफ सेट फ्रॉम कुठनं? टी मधून. बरोबर? मग हे ए आय जे आहेत, जनरली सारखं A1, A2 हे सारखं म्हणण्यापेक्षा मी आय ला व्हेरी करतो 1 2 फॉर आय 1 to n. ए आय सॅटिस्फाईज टू एकतर ते एम्प्टी सेट असला पाहिजे किंवा त्याचा कॉम्प्लिमेंट काय पाहिजे? काउंटेबल. ही कंडिशन आहे ना टी मध्ये जाण्यासाठी. बरोबर? मला सांगा, इफ सम ए जे व्हेअर जे हा काय? 1 2 डॉट डॉट अप टू एन. ह्यातला कुठला तर एक नंबर आहे जे काय आहे? ह्या 1 to n मधला कुठला तरी नंबर आहे. इंडेक्सिंगसाठी वापरलाय ना आय. मग ह्यातला कुठला तरी एक नंबर घेतो. तो नंबर सपोज जे असेल, तर त्याला आपण नाव काय म्हणणार? एजे. त्या सेटला एजे. समजा कुठला तर सेट एजे एम्प्टी असेल तर काय होईल? फॉर सम कुठल्या तरी जे साठी. जे काय आहे? 1 to n मधला कुठला तरी एक नंबर आहे. जो त्या एजेला इंडेक्सिंग करण्यासाठी वापरलेला आहे. तो जर एम्प्टी असेल तर काय होईल? ते इंटरसेक्शन काय होईल? ते इंटरसेक्शन काय होईल? इंटरसेक्शन मधला एक जरी सेट एम्प्टी झाला, तर ते इंटरसेक्शन काय होतं? एम्प्टी होते ना. इंटरसेक्शन मध्ये एक सेट जरी एम्प्टी झाला, तर इंटरसेक्शन काय होतंय? अरे, एक जरी सेट एम्प्टी असेल, सपोज ए इंटरसेक्शन बी. आता बी जर एम्प्टी झाला, तर काय होईल? हे एम्प्टी होईल ना? का? एम्प्टी येईल ना. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पाहिजे ना. मग एक सेट जर एम्प्टी झाला, तर कॉमन काहीच येणार नाही ना. किंवा असं बघा ना, आत्ताच तुम्हाला सांगितलं, ए इंटरसेक्शन बी इज कंटेन्ड इन एव्हरी सेट ऑफ इट्स इंटरसेक्शन ना. सो इट इज ऑल्सो कंटेन्ड इन बी. पण बी काय आहे तुमचा? एम्प्टी आहे ना. सो इट इज कंटेन्ड इन एम्प्टी. पण एम्प्टी सेट हा काय असतो? ऑलवेज सबसेट ऑफ एनी सेट ना. त्यामुळे तो ए इंटरसेक्शन बीचा पण काय असणार आहे? सबसेट असणार आहे. मग ह्याच्यावरनं काय सांगता येतं? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एम्प्टी. समजलं का? कारण दोन सेट पी आणि क्यू इक्वल दाखवायचे असतील, तर तुम्हाला काय दाखवायला पाहिजे? पी इज कंटेन्ड इन क्यू अँड क्यू इज कंटेन्ड इन पी. सेट इक्वॅलिटीसाठी हे दोन्ही पण होल्ड होतात असं दाखवायला लागेल ना तुम्हाला. इथं आपण काय प्रूव्ह केलंय? फाय इज कंटेन्ड इन ए इंटरसेक्शन बी अँड ए इंटरसेक्शन बी इज कंटेन्ड इन फाय. म्हणजे दोन्ही पण प्रूव्ह केलं ना. म्हणजे दोन्ही याचा अर्थ काय? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फाय. राईट? म्हणजे इंटरसेक्शन मध्ये एक जरी सेट एम्प्टी झाला, तर ते इंटरसेक्शन काय होतंय? एम्प्टी. मग ह्या केसमध्ये काय होणार? ह्या इंटरसेक्शन मधला एजे हा सेट एम्प्टी झाल्यामुळं होल इंटरसेक्शन काय होते? एम्प्टी. पण एम्प्टी सेट कुठनं येतोय? त्याच्यामुळे जर एक जरी सेट एम्प्टी असेल,
तर त्या केसमध्ये इंटरसेक्शन कुठे जाणार? टीमध्ये. व्हॉट अबाउट अदर पॉसिबिलिटी? आता सम म्हणले ना, आंब्याच्या पेटीतला एक आंबा मला सापडला. देअर इज वन मँगो व्हिच इज रॉटन. ह्याच्या अपोझिट काय? आंब्याची पेटी खराब आहे म्हणजेच देअर एक्झिस्ट सम मँगो व्हिच इज रॉटन. ह्याच्या अपोझिट काय? आंब्याची पेटी चांगली आहे ना. कुठलाही आंबा घेतला तर तो काय आहे? चांगला आहे. असं झालं ना अर्थ. एनालॉजी कळते का? आर यू गेटिंग दिस पॉइंट? मग याचा अपोझिट काय येणार? दुसरी केस काय येणार? अपोझिट केस? 2च केस आहेत. एक तर ही किंवा दुसरी. अपोझिट केस काय येणार? सपोज सपोज AI is not empty for any म्हणजे कुठल्याच आयसाठी AI हा काय आहे? नॉन एम्प्टी. असाच अर्थ झाला ना. सगळे आंबे चांगले आहेत. म्हणजेच काय? कुठलाच आंबा खराब नाही. म्हणजेच इथे ह्या केसमध्ये AI इज नॉट एम्प्टी फॉर एनी आय. समजलं? म्हणजे सगळे A1, A2 अप टू AN हे सगळे काय आहेत? नॉन एम्प्टी. राइट? ओके. मग मला सांगा, सगळेच जर नॉन एम्प्टी असतील, तर त्याचा इंटरसेक्शन नॉन एम्प्टी असेल याची गॅरंटी आहे का? त्यात 2 पॉसिबिलिटीज आहेत ना. सगळे जर डिसजॉइंट असतील तर काय? नॉन एम्प्टी असून सुद्धा त्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी असू शकतं ना. कधी? जर सगळेच एकमेकाला इंटरसेक्ट करत नसतील, तर म्हणजे डिसजॉइंट असतील तर म्हणजे कुणाच्यातच काय कॉमन नसेल. एकतर एम्प्टी असल्यामुळे पण इंटरसेक्शन एम्प्टी होऊ शकतंय किंवा डिसजॉइंट असल्यामुळे सगळे सेट डिसजॉइंट असल्यामुळे पण काय होऊ शकतंय? सेट्स डिसजॉइंट असल्यामुळे पण काय होऊ शकतंय? इंटरसेक्शन नॉन एम्प्टी होऊ शकतं. समजतंय ना? ओके. त्यामुळं आपण जनरली काय करूयात? जनरल केस बघूयात. ज्या दोन्ही केस एकत्र घेऊयात आणि मग त्याच्यासाठी काय करूयात? इंटरसेक्शनचं कॉम्प्लिमेंट बघूयात. बरोबर ना? कारण दुसरी कंडिशन सॅटिस्फाय केलं तरी पण तो टीमध्ये जातोय ना. मग दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते असं दाखवूयात आपण. ठीक आहे. ह्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार? डी मॉर्गन्स लॉ नुसार आय फ्रॉम 1 टू एन आणि एआयचं काय होणार? एआय कॉम्प्लिमेंट. पण प्रत्येक एआय हा नॉन एम्प्टी असेल, पण तो टी मधनं येतोय म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट काय असणार? नॉन एम्प्टी आहे ना, असं अझ्युम करतो ना आपण. कुठलाच एआय हा एम्प्टी नाहीये. म्हणजे सगळे एआय काय आहेत? नॉन एम्प्टी आहेत. म्हणजे ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. आणि ते जर टी मधनं येत असतील, तर त्यांना कंपल्सरी दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. म्हणजेच काय? एआय कॉम्प्लिमेंट काय पाहिजे? काउंटेबल. सो धिस इज फायनाईट किंवा काउंटेबल युनियन ऑफ काउंटेबल सेट. रिझल्ट काय? काउंटेबल युनियन ऑफ काउंटेबल सेट इज व्हॉट? काउंटेबल. समजलं ना? त्याच्यामुळे काय? देअरफॉर कॉम्प्लिमेंट काउंटेबल असल्यामुळे हे इंटरसेक्शन कुठे गेलं? टीमध्ये. तिसरी कंडिशन पण काय झाली? सॅटिस्फाय झाली. इट इज क्लोज्ड अंडर फायनाईट इंटरसेक्शन. त्याच्यामुळं देअरफॉर टी इज टोपोलॉजी. आणि ह्या टोपोलॉजीचं नाव काय? को काउंटेबल टोपोलॉजी. समजलं? ओके? ठीक आहे. नाऊ नेक्स्ट डेफिनेशन फायनर त्यालाच नाव आहे स्ट्रॉंगर. फायनर किंवा स्ट्रॉंगर समानार्थी शब्द आहेत. कोअर्सर त्यालाच समानार्थी शब्द आहे वीकर. टोपोलॉजी. आता डेफिनेशन बघूया. सपोज X हा सेट आहे आणि त्याच्यावरती 2 टोपोलॉजी आहेत. एक आहे T1 आणि दुसरी आहे T2 किंवा T आणि T डॅश म्हटलं तरी चालतंय. जर T1 T2 मध्ये कंटेन होत असेल, जर T1 T2 मध्ये कंटेन होत असेल,
तर म्हणायचं T2 इज स्ट्रॉंगर दॅन T1. का? कारण T2 मध्ये T1 मध्ये आहेत ते सगळे सेट आहेत. सगळे सेट आहेत. पण एक्स्ट्रा सेट पण येतायत ना. त्याच्यामुळे T2 मध्ये जास्त ओपन सेट आहेत. बघा हे T1 चे सगळे सेट कुठे आहेत? T2 मध्ये आहेत. म्हणजे T1 सगळे ओपन सेट तर T1 मधले येणारच आहेत. पण एक्स्ट्राचे ओपन सेट कुठे आहेत? T2 मध्ये आहेत. त्यामुळे T2 कलेक्शन काय आहे? मोठं आहे. म्हणजे त्याच्यात जास्त ओपन सेट आहेत. म्हणून T2 ला म्हणायचं स्ट्रॉंगर. समजलं? समजलं का? ह्या सेम सेटवरती 2 टोपोलॉजी 2 वेगवेगळ्या सेटवरती नाही, एकाच सेटवरती 2 टोपोलॉजीज जर डिफाईन केल्या असतील आणि पहिली टोपोलॉजी T1 ही दुसऱ्या टोपोलॉजी T2 मध्ये कंटेन होत असेल, तर T2 ही मोठी टोपोलॉजी आहे. म्हणजेच T2 मध्ये एक्स्ट्राचे ओपन सेट आहेत. समजलं का? त्यामुळे T2 ला म्हणायचं स्ट्रॉंगर. स्ट्रॉंग आहे ना, एक्स्ट्रा आहेत ओपन सेट म्हणजे ती स्ट्रॉंग झाली ना, असं लक्षात ठेवा. समजलं का? हॅलो? समजलं? स्ट्रॉंगर किंवा फायनर. आणि ह्यालाच असं पण म्हणू शकता तुम्ही. T2 स्ट्रॉंगर आहे म्हणजे T1 काय असणार आहे? वीकर ना? समजलं का? मग वीकर म्हणायच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता याला? कोव्हर्सर. काय म्हणू शकताय? कोव्हर्सर. ह्याला हे समानार्थी शब्द आहेत. T2 इज फायनर. हे लक्षात आलं? सपोज हा जर प्रॉपरली कंटेन होत असेल, म्हणजे T1 चे सगळे T2 मध्ये आहेतच. T1 इज सबसेट ऑफ T2 मध्ये ही पण कंडिशन येते ना. जनरली हे मी हे नोटेशन वापरतो. काही वेळेला हे नोटेशन पण वापरतो. म्हणजेच काय T1 चे सगळे सेट T2 मध्ये आहेत. पण T1 आणि T2 सेम पण असू शकतात किंवा T2 हा मोठा असू शकतो. असं पण होऊ शकते ना. ह्या 2 पॉसिबिलिटीज असतात ना. एकतर T1 इज कंटेन्ड इन T2 म्हणजेच काय? किंवा T1 इज सबसेट ऑफ T2 म्हणजे काय? T1 चे सगळे सेट T2 मध्ये आहेत. याचा अर्थ T1 इज इक्वल टू T2 पण असू शकतो किंवा T2 T1 पेक्षा मोठा पण आहे. असा पण असू शकतो ना. हां. आता जर स्ट्रिक्टली मोठे असेल, म्हणून इथं कुठलं नोटेशन वापरलेलं आहे? त्याला म्हणायचं स्ट्रिक्ट सबसेट. ए इज सबसेट ऑफ बी आणि ए इज प्रॉपरली कंटेन्ड इन बी. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे ए हा बीचा सबसेट आहे, पण ए इज इक्वल टू बी नाही. समजलं का? ए हा बीचा सबसेट आहे. ए हा बीचा सबसेट आहे. ए मधला प्रत्येक एलिमेंट बी मध्ये आहे. पण ए आणि बी हे सेम नाहीयेत. म्हणजे बी मध्ये एक्स्ट्राचे एलिमेंट आहेत ए पेक्षा जे ए मध्ये नाहीत. समजलं का? त्याला म्हणायचं ए इज स्ट्रिक्टली कंटेन्ड इन बी. काय म्हणायचं? ए इज स्ट्रिक्टली कंटेन्ड इन बी. बी किंवा ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. समजलं? मग जर T1 हा T2 चा प्रॉपर सबसेट असेल, जर T1 हा T2 चा प्रॉपर सबसेट असेल, म्हणजेच काय T1 इज कंटेन्ड इन T2 बट T1 इज नॉट इक्वल टू T2. तर त्या केसमध्ये म्हणणार T2 इज स्ट्रिक्टली फक्त एक शब्द ॲड करायचा स्ट्रिक्टली फायनर किंवा कंसात स्ट्रॉंगर. फायनर वापरा किंवा स्ट्रॉंगर वापरा. इट्स युअर चॉईस. दॅन T1. समजलं? किंवा ह्याला असं म्हणा, T2 स्ट्रॉंगर आहे म्हणजे कोण वीकर आहे? T1. म्हणून असं पण लिहू शकताय. T1 इज स्ट्रिक्टली वीकर किंवा त्यालाच म्हणू शकता तुम्ही इथं फायनर शब्द वापरला ना, फायनर वापरला असेल तर कोअर्सर किंवा स्ट्रॉंगरच्या अपोझिट वीकर. दॅन T2. समजलं? क्लिअर? फॉर एक्झाम्पल, लेट x इज इक्वल टू
ए, बी, सी, डी. ओके. मग आता मी मागच्या वेळी सांगितलेलं आहे. पहिलं एक्झाम्पल ज्यावेळी घेतलेलं त्यावेळी मी एक तुम्हाला रिमार्क सांगितलेला काय? जर X या सेटवरती जे कलेक्शन कन्सिडर करतायत, ते कलेक्शन जर चेन फॉर्म करत असेल, ते कलेक्शन जर चेन फॉर्म करत असेल, तर ते कलेक्शन काय होतंय? टोपोलॉजी होतंय. ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं ना मी. आठवतंय का? आठवतंय ना? हो, सर. इफ दॅट कलेक्शन इस अ चेन कंटेनिंग phi एंड कॅपिटल X. त्याच्यामध्ये एम्प्टी सेट पण कारण पहिली कंडिशन काय सांगते? चेन असल्यामुळे दुसरी आणि तिसरी कंडिशन ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय होते आणि फाय आणि एक्स ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते हे सांगण्यासाठी मी काय म्हणतो, इफ युअर टी इस अ कलेक्शन व्हिच इस अ चेन व्हिच कंटेन्स बोथ फाय एंड एक्स, देन इट इस ऑब्व्हियसली अ टोपोलॉजी. आणि ह्याचं प्रूफ आपण डिस्कस केलेलं ना रिमार्क रिमार्कमध्ये. दुसरी आणि तिसरी कंडिशन ऑटोमॅटिकली सॅटिस्फाय होते आणि पहिली कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी आपण ॲडिशनल टाकलेलं त्या चेनमध्ये. काय टाकलेली कंडिशन? त्या चेनमध्ये काय असायला पाहिजे? एम्प्टी सेट पण असायला पाहिजे आणि होल सेट एक्स पण असायला पाहिजे. आठवतंय? अशी जर चेन असेल, तर ते बाय डिफॉल्ट काय होतंय? टोपोलॉजी. ओके. मग मी काय करतो, X वरती 2 टोपोलॉजीज डिफाइन करतो. T1 ज्याच्यामध्ये एम्प्टी सेट बघा बरं काय. हां. ह्यातला सिंगलटन सेट ए घेऊयात. त्यानंतर ए आणि ए आणि बी घेऊयात. ए आणि बी. हं. आणि मग घेऊयात कॅपिटल एक्स. बघा बरं ही चेन झाली काय? फाय इस कंटेन्ड इन थिस, थिस इस कंटेन्ड इन थिस, थिस इस कंटेन्ड इन थिस एंड फाय एंड एक्स आर बोथ प्रेझेंट. त्याच्यामुळं ही काय असणार आहे? टोपोलॉजी असणार आहे. आणखी एक टोपोलॉजी फाय घ्या, ए घ्या आणि ह्याच्यामध्ये ए, बीच्या ऐवजी काय करा? ए आणि सी करा किंवा तुम्ही असं पण करू शकला असता. काय? इथं बी घ्या आणि इथे घेताना ए, बी घ्या. असं पण करू शकला असता. अरे, हा सबसेट काय कॉमा घ्यायला पाहिजे ना. रिलेशन फॉलो होतंय, पण आपल्याला इथे घेताना काय करायचंय? कॉमा. ओके? ठीक. मग मला सांगा अ, ठीक आहे. जर असं चेंज करूयात. इथं कंपॅरिझन दाखवायचं आहे मला त्याच्यामुळं. ए, बी आणि आणखी एक घेतो इथं ए, बी, सी घ्या किंवा डी घ्या, काही पण घ्या आणि एक्स. बघा बरं. फाय आहे. ए आहे. ए, बी आहे. फक्त ह्या चेनमध्ये मी ह्या चेनमध्ये ही पण चेनच आहे. ही पण चेनच आहे. बघा बरं. आहे ना चेन? Phi is contained in singleton set A, singleton set is contained in set A, B, and this set A, B is contained in set A, B, C, which is contained in X. बरोबर आहे ना? चेन फॉर्म करते ना, which contains both phi and X. त्यामुळे हे दोन्ही काय टोपोलॉजीज आहेत. आता इथे मी काय केलं? इथं चेन तयार करत असताना फक्त मी आय 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 यूज्ड टू किंवा असं म्हणूयात, ह्या चेनला मी आय हॅव कट इट शॉर्ट. ही चेन तयार करत असताना छोटी चेन तयार केली आणि तीच मी इथं पुढे एक्सटेंड केलेली आहे. बघा, ए-बी इथं न थांबता त्याच्यामध्ये आणखी एक एलिमेंट वाढवलेला आहे सी आणि चेन थोडीशी मोठी केलेली आहे. आणि हे करत असताना मी काय केलेलं आहे, की ही चेन ह्याच्यात कंटेन होईल किंवा ही चेन ह्या चेनची सब चेन होईल याचं मी हे केलेलं आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय लक्षात येतंय T1 इस स्ट्रिक्टली कंटेन्ड इन T2 बरोबर आहे ना? बघा बरं. फाय ए, ए-बी आणि एक्स. फाय ए, ए-बी आणि एक्स. ह्याच्यामध्ये काय आहे? हा सेट एक्स्ट्रा आहे. बरोबर आहे ना? सो T1 इस प्रॉपरली कंटेन्ड इन T2. मग मी काय म्हणणार? T1 इस वीकर. स्ट्रिक्टली वीकर. स्ट्रिक्टली वीकर. येस. किंवा जस्ट वीकर म्हणला तरी चालेल. मला फोकस कुठे करायचा आहे वीकरवरती. ते जर प्रॉपर असेल तर स्ट्रिक्टली वीकर म्हणा. सबसेट रिलेशन प्रॉपर असेल तर स्ट्रिक्टली वीकर किंवा ह्याला मला कसं म्हणता आलं स्ट्रिक्टली कोव्हर्सर. काय म्हणता आलं असतं? स्ट्रिक्टली कोव्हर्सर टीट. समजलं? समजलं का? येस सर. गाईज बाय द वे हे तुम्ही डेफिनिशन कधी यूज करणार? जर एकाच सेटवरती वेगवेगळ्या टोपोलॉजीज दिल्या असतील तर 2 वेगवेगळ्या सेटवरच्या 2 वेगवेगळ्या टोपोलॉजी आपण कंपॅरिझन करत नाही. काय करतोय एकाच सेटवरती जर वेगवेगळ्या टोपोलॉजी असेल तर त्यांच्या कंपॅरिझनच्या संदर्भात ही फायनल आणि कोव्हर्सरची डेफिनेशन आहे. ओके?
ठीक आहे. आणखी एक सिंपल एक्झाम्पल घेता येईल. कुठलं? X हा सेट घेतला, तर त्याच्यावरती सगळ्यात स्मॉलेस्ट टोपोलॉजी कुठली असते? इनडिस्क्रीट टोपोलॉजी ना? आणि दुसरी कुठली असते? डिस्क्रीट टोपोलॉजी. ती काय असते? इट इस द लार्जेस्ट पॉसिबल टोपोलॉजी ऑन X ना? This is the smallest possible topology and this is the largest possible topology on X. कुठल्याही X वरती ही सगळ्यात छोटी असते आणि ही सगळ्यात काय असते? मोठी आणि त्याला स्पेसिफिक नाव आहे. काय आहे? स्मॉलेस्ट असते त्याला काय म्हणतात? इनडिस्क्रीट टोपोलॉजी आणि जी लार्जेस्ट टोपोलॉजी असते त्याला काय म्हणतात? डिस्क्रीट टोपोलॉजी. ओके? क्लिअर? ठीक आहे. डिस्क्रीट टोपोलॉजीमध्ये प्रत्येक सेट हा काय असतो? ओपन असतो. राइट? Xचा प्रत्येक सबसेट हा ओपन असतो. का? कारण टी म्हणून तुम्ही काय घेतलेलं आहे? पॉवर सेट ऑफ X. सगळे सबसेट घेतलेला आहे ना टोपोलॉजीमध्ये. आणि टोपोलॉजीमध्ये गेला की तो काय होतो? बाय डेफिनेशन ओपन होतो. म्हणजे Xचा कुठलाही सबसेट ओपन असतो. कुठं? डिस्क्रीट टोपोलॉजीमध्ये. समजतंय का? मग इथं तुम्हाला काय माहिती आहे? फाय पण सबसेट आहे, X पण सबसेट आहे. त्यामुळे फाय आणि X कुठे असणार? P ऑफ X मध्ये असणार. त्यामुळे Ti हा ऑब्व्हियसली कुठे जातोय? टी-डीमध्ये जातो ना. टी-डीचा सबसेट आहे ना. का? कारण फाय आणि एक्स कुठे आहेत? पॉवर सेट ऑफ एक्समध्ये आहेत आणि पॉवर सेट ऑफ एक्समध्ये असल्यामुळं एक्स जर नॉन एम्प्टी असेल, देन धिस इज प्रॉपरली कंटेन्ड इन टी-डी. पॉवर सेट काय असतो? मोठा असतो ना. फाय आणि एक्स सोडून म्हणजे मला काय म्हणायचं आहे, एक्समध्ये जर 2 एलिमेंट असतील, एक्समध्ये जर 2 एलिमेंट असतील, तर ऑब्व्हियसली इथं 2 आहेत. पण पॉवर सेट ऑफ एक्समध्ये काय आहे? इथं जर ॲट लीस्ट 2 असतील, तर पॉवर सेटमध्ये ॲट लीस्ट काय असणार? 2 असणार ना. म्हणजे ॲट लीस्ट 4 असणार. म्हणजे पॉवर सेटमध्ये कमीत कमी 4 असणार. जर एक्समध्ये कमीत कमी 2 असतील, तर पॉवर सेट ऑफ एक्समध्ये कमीत कमी काय असणार आहेत? 4 असणार आहेत. त्यामुळे टी-डीमध्ये कमीत कमी 4 आहेत. पण टी-आयमध्ये काय असणार आहेत? 2च. समजलं? त्यामुळे हे हे जे इन्क्लुजन आहे, हे इन्क्लुजन कसं आहे? प्रॉपर इन्क्लुजन आहे. त्याच्यामुळं डिस्क्रीट टोपोलॉजी जी आहे, डिस्क्रीट टोपोलॉजी ही डिस्क्रीट टोपोलॉजी जी आहे, ती काय आहे? फायनर किंवा स्ट्रॉंगर म्हणा किंवा फायनर म्हणा. दॅन स्ट्रॉंगर दॅन इनडिस्क्रीट टोपोलॉजी ऑन एक्स. आणि टू बी प्रिसाइज जर त्याची ह्या केसमध्ये फाय आणि एक्स जर सेम असेल, तर हा फाय आणि एक्स जर सेम असेल म्हणजे एम्प्टी सेटच असेल, तर फाय आणि एक्स हे दोन्ही वेगवेगळे नसून काय होणार? सेम होणार ना. बरोबर? कारण एक्स इज इक्वल टू फाय. आणि ह्या केसमध्ये पॉवर सेटमध्ये काय होणार? 2 म्हणजे काय येणार? 1. त्या केसमध्ये डिस्क्रीट टोपोलॉजी आणि इनडिस्क्रीट टोपोलॉजी काय होईल? सेम होईल ना? हे कधी? जर एक्स एम्प्टी असेल तर. आणि नॉन एम्प्टी असेल तर? इथं 2 होणार आणि इथं पण 2 होणार. म्हणजे जर 1 असेल तर. एकतर 0 असेल तर आणि 1 म्हणजे एक्समध्ये 0 एलिमेंट असेल तर काय होणार? म्हणजे काहीच एलिमेंट नाही ना एक्समध्ये. त्या केसमध्ये होल सेट आणि एम्प्टी सेट काय होणार? सेम होणार. त्यामुळे टी-आयमध्ये 2 एलिमेंट येणार नाहीत त्या केसमध्ये. टी-आयमध्ये किती येणार? फक्त 1 एलिमेंट. आणि पॉवर सेटमध्ये काय येणार? एकच येणार. पॉवर सेटमध्ये पण एकच येणार ना? कारण नंबर ऑफ एलिमेंट्स 2 म्हणजे काय? एकच ना. मग त्या पॉवर सेटमध्ये पण काय येणार? एक्स व्हिच इज इक्वल टू 5. आणि त्या केसमध्ये दोन्ही काय होणार? इक्वल होणार. व्हॉट अबाउट 1? जर एकच एलिमेंट असेल तर? म्हणजे सपोज एक्स इज इक्वल टू सिंगलटन ए असेल तर. टी-आयमध्ये काय होणार? 2 होणार. कुठलं-कुठलं? एम्प्टी सेट. आणि आता एम्प्टी सेट आणि एक्स सेम नाहीत ना, 2 होणार. व्हॉट अबाउट टी-डी? पॉवर सेट ऑफ एक्स. पॉवर सेट ऑफ एक्स काय येणार? त्याच्यामध्ये किती असणार? 2 नंबर ऑफ एलिमेंट्स. 2 म्हणजेच किती? 2 म्हणजेच काय? नाही 2 म्हणजे 2 ना. ते कुठले-कुठले आहेत? फाय आणि सिंगलटन सेट ए म्हणजेच काय? एक्स. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट जर एक्समध्ये 0 असतील, त्या केसमध्ये आणि 1 असतील, तर त्या केसमध्ये दोन्ही केसमध्ये टी-आय आणि टी-डी काय होतात? सेम होतात. पण जर एकापेक्षा जास्त एलिमेंट असेल एक्समध्ये, म्हणजे एक्सची कार्डिनॅलिटी जर ग्रेटर दॅन इक्वल टू 2 असेल, तर त्या केसमध्ये टी-आय आणि टी-डी ह्याच्यामध्ये काय रिलेशन असते? टी-आय इज स्ट्रिक्टली कंटेन्ड इन टी-डी. समजतंय? कारण त्या केसमध्ये इथं 2च होणार ॲज युज्युअल आणि ह्या केसमध्ये काय होणार? 4 होणार. लक्षात येते का? 2 म्हणजे हा
स्ट्रिक्टली मोठा आहे म्हणजे हे धिस इन्क्लुजन इज स्ट्रिक्ट. म्हणजे टी-आय इज कंटेन्ड इन टी-डी, बट टी-आय इज नॉट इक्वल टू टी-डी इफ एक्स कंटेन्स मोर दॅन 2 एलिमेंट्स. ओके? हां. मग एक्स जर म्हणजे एक्सची कार्डिनॅलिटी ग्रेटर दॅन 2 असेल, तर हे स्टेटमेंट प्रिसाइजली काय होणार? स्ट्रिक्टली स्ट्रॉंगर दॅन इनडिस्क्रीट टोपोलॉजी. समजलं का? समजलं? हां, हे स्ट्रॉंगर कधी त्यामुळे जनरल स्टेटमेंट काय लिहिणार? डिस्क्रीट टोपोलॉजी इज स्ट्रॉंगर दॅन हे स्ट्रिक्टली का लिहिलं नाही लक्षात आलं ना? कारण एक्समध्ये जर 0 एलिमेंट असतील किंवा 1 एलिमेंट असतील, तर त्या केसमध्ये दोन्ही पण सेट काय होतात? टी-आय इज इक्वल टू टी-डी होते. पण त्या केसमध्ये मी असं म्हणू शकतो ना, टी-आय इज कंटेन्ड इन टी-डी असं म्हणू शकतो ना, इक्वल असतील तरी पण. बरोबर? हां, त्यामुळे मी काय म्हणलंय डिस्क्रीट टोपोलॉजी इज स्ट्रॉंगर दॅन इनडिस्क्रीट टोपोलॉजी ऑन एक्स. आणि इथं स्ट्रिक्ट शब्द कधी येणार? इथं स्ट्रिक्ट शब्द कधी येणार? स्ट्रिक्ट ऑन एक्स इफ समजलं ना? हे ऑब्झर्वेशन तुमचं असलं पाहिजे. ओके. कारण त्या केसमध्ये काय होतं ह्याच्यामध्ये 2च एलिमेंट असतात आणि ह्याच्यामध्ये 4 एलिमेंट असतात. त्याच्यामुळे हे इन्क्लुजन जे आहे ते काय असते? प्रॉपर असते. समजलं? म्हणजे हे इथनं दिसतंय फाय आणि एक्स ह्याच्यामध्ये असणार आहेत. पण हे सोडून अतिरिक्त पण ह्याच्यामध्ये सेट्स असणार आहेत. हे लक्षात ठेवा. ओके. राइट. समजलं का डिस्क्रीट टोपोलॉजी सॉरी कोअर्सर, कोअर्सर, फायनर किंवा स्ट्रॉंगर, वीकर, स्ट्रिक्टली स्ट्रॉंगर ह्याला मला असंच लिहिता आलं असतं ना. डिस्ट्रिक्ट टोपोलॉजी किंवा डिस्ट्रिक्टच्या ऐवजी तुम्ही काय लिहिलं असतं? इनडिस्क्रीट टोपोलॉजी इज स्ट्रिक्टली वीकर. काय लिहिता आलं असतं? स्ट्रिक्टली वीकर दॅन डिस्क्रीट टोपोलॉजी. उलटं करता आलं असतं. ह्याला मला दुसऱ्या पद्धतीने पण लिहिता येते ना. इथं ऑर शब्द टाकलाय ना मी. हे 2 कुठल्याही एका पद्धतीने लिहा. एक स्ट्राँग झाला की दुसरा वीक होतोय. मग स्ट्रॉंगर दॅन म्हणू शकता किंवा फर्स्ट इज इथं T2 इज स्ट्रॉंगर दॅन T1, स्ट्रिक्टली स्ट्रॉंगर दॅन T1 ऑर T1 इज स्ट्रिक्टली वीकर दॅन T2 असं दोन्हीपैकी काही पण म्हणा. ओके. समजलं? क्लिअर? काही होमवर्कला प्रॉब्लेम आहे. पण लेट अस कीप देम बिकॉज वी हॅव टू कव्हर अदर थिंग अल्सो. ओके. ठीक आहे. जाऊया नेक्स्ट पॉइंटकडं. बेसिसकडे जाऊया आता. ओके. लिहून देऊ डेफिनेशन? काय बघा डेफिनेशन? इफ एक्स इज अ सेट basis for topology on X. आता इथं ज्यावेळी म्हटलेलं असेल त्याचा मथित अर्थ काय आहे बघा. बेसिस फॉर टोपोलॉजी ऑन एक्स म्हणजे एक्स हा सेट आहे आणि त्याच्यावरती एक टोपोलॉजी टी आहे. म्हणजे एक्स काय आहे? टोपोलॉजिकल स्पेस आहे. क्लिअर होतं ना हे? समजलं का? त्याच्यामुळं बेसिस हे कशासाठी आपण बघतोय? एखाद्या टोपोलॉजिकल स्पेसचा आपण बेसिस बघतोय. हे तुमच्या डोक्यात असू दे. ओके? इज a collection इथं पण हे बी नाहीये. हे स्क्रिप्ट बी ह्याला स्क्रिप्ट बी म्हणूयात बरं का. पण म्हणताना मी काय म्हणणार बीच म्हणणार. पण लिहिताना कसं लिहिणार? थोडं वेगळं लिहिणार मी. आता वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळी लिहायची पद्धत आहे. आणखी एक असं एक नोटेशन आहे बी. त्याला काय म्हणतात बरं माझ्या लक्षात येत नाही. कुठल्या लिपीत आहे? कुठल्या फॉन्टमध्ये आहे? तो फॉन्ट माझ्या लक्षात नाही. तो स्पेशल फॉन्टमधला बी आहे आणि टी पण तो तसाच आहे असं काहीतरी. पण त्याला ते सारखं-सारखं तसं म्हणायच्या ऐवजी बी आणि टी असंच म्हणणार. ओके. काही बुकमध्ये असं पण बी लिहितात. त्याला स्क्रिप्ट बीच्या ऐवजी हा काहीतरी ठीक आहे ह्याला बी म्हणूया. फक्त लिहायची पद्धत वेगळी आहे. इट इस जस्ट कन्व्हिनियन्स. कारण हे कलेक्शन आहे हे डिनोट करण्यासाठी कलेक्शन आहे हे सेपरेटली डिनोट करण्यासाठी ते लेटर लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. फॉन्ट वेगवेगळा वापरला जातो कलेक्शनसाठी. ओके. टी पण हे कलेक्शनच आहे ना. त्याच्यासाठी पण तो स्पेशल टाइपचा फॉन्ट वापरलेला आहे आणि तोच फॉन्ट इथं पण वापरलेला आहे.
लेटर फक्त वेगवेगळे आहेत. ओके. बी फॉर बेसिस एवढं लक्षात ठेवा. इज अ कलेक्शन बी ऑफ सबसेट्स ऑफ एक्स. ओके. सच दॅट फर्स्ट कंडिशन काय बा? हे कंडिशन लक्षात ठेवा. फॉर ईच एक्स इन एक्स देअर एक्झिस्ट सेट बी. त्या कलेक्शन मधला एक तरी तुम्हाला सेट बी सापडतोय. सच दॅट एक्स बिलॉंग्स टू. कंडिशन सोपी आहे ना? काय? एक्स मधला कुठलाही घ्या एक पॉइंट स्मॉल एक्स. तर त्या स्मॉल एक्सला कंटेन करणारा एक तरी बी तुम्हाला सापडणार. तो बी कुठून येतोय? तो बी कुठला असला पाहिजे? त्या कलेक्शन मधला असला पाहिजे. समजलं? क्लिअर झालं काय कंडिशन? हॅलो? ही कंडिशन क्लिअर झाली का? सर. सेकंड कंडिशन काय बा? हे लक्षात ठेवायचं बरं का. हे फार इम्पोर्टंट आहे. हे पाठच असायला पाहिजे. टोपोलॉजीच्या 3 कंडिशन, बेसिस म्हटलं तर बेसिसच्या त्या 2 कंडिशन. सेकंड कंडिशन बघा. जर B1 आणि B2 ह्यांचं जर इंटरसेक्शन नॉन एम्प्टी असेल. आता हे B1 आणि B2 कुठून येतात? ऑब्व्हियसली B1 आणि B2 लेटर वापरले म्हणजे ते एक्सपेक्टेड कुठून आहेत? त्या कलेक्शन बी मधनं. म्हणजे ह्या कलेक्शन मधले कुठलेही 2 सेट घेतले. त्या 2 सेटचं इंटरसेक्शन जर नॉन एम्प्टी असेल, तर त्या इंटरसेक्शन मधल्या कुठल्याही एक्स साठी देअर एक्झिस्ट बी, B3 म्हणा किंवा BX म्हणा, त्याला काही पण म्हणा. B3 म्हणा किंवा BX म्हणा. BX हे फक्त नोटेशन वापरलेलं आहे. का सांगतो. BX फ्रॉम B such that X belongs to this BX and BX is subset of B1 intersection B2. म्हणजेच काय? सपोज हा B1 आहे, हा B2 आहे आणि हा जर पॉइंट X असेल, तर असं व्हिज्युअलाइज मोठं कर. सपोज हा B1 आहे. आता गोल काढायला पाहिजे, चौकोन पडायला पाहिजे असं काही नाही. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. हा B1 असेल, हा B2 असेल आणि सपोज हा जर पॉइंट X असेल, तर ह्या Xला कंटेन करणारा एक B तुम्हाला सापडायला पाहिजे. त्याला आपण BX म्हणूया. BX कशासाठी? तो Xला कंटेन करतोय म्हणून नोटेशन BX वापरलेलं आहे. तो BX कुठनं असला पाहिजे? त्या कलेक्शन मधला असला पाहिजे आणि त्याने काय कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? एकतर त्याने Xला कंटेन केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये X असलं पाहिजे. मोर ओव्हर तो कुणाचा सबसेट असला पाहिजे? त्या इंटरसेक्शनचा सबसेट असला पाहिजे. समजलं का? समजलं? ह्या 2 कंडिशन जर ते कलेक्शन सॅटिस्फाय करत असेल, काय आहे ते? सबसेट्स ऑफ एक्सचं कलेक्शन आहे. ते 2 कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, तर त्या कलेक्शनला मी काय म्हणणार? बेसिस फॉर टोपोलॉजी ऑन एक्स. काय म्हणणार? समजलं? ठीक आहे. एक्झाम्पल बघूयात. एकच मिनिट. ठीक आहे. ते आहे पुढे एक्झाम्पल. बघूया. हां, आता एक तुम्हाला अपील होईल असं एक एक्झाम्पल तुम्हाला मी घेऊन दाखवतो इथं. लेट एक्स इज इक्वल टू आर स्क्वेअर आणि बी हे कलेक्शन काय आहे माहिती आहे? हे स्क्रिप्ट बी आहे. फॉन्ट वेगळा वापरला फक्त लक्षात ठेवा. त्याला काय म्हणायचंय तुम्ही ठरवा. ऑल सर्क्युलर रिजन इन R2. काय म्हणलेलं आहे? आता सर्क्युलर रिजन म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला सांगतो. सर्क्युलर रिजन म्हणजे सर्कल काढायचा आणि त्या सर्कलच्या आतला एरिया, सर्कलवरचा नाही, सर्कलच्या फक्त आतला एरिया. ते म्हणजे मला म्हणायचं सर्क्युलर रिजन. क्लिअर आहे का?
सर्क्युलरिझम म्हणजे काय कळलं? बाकीचे का बाकीचे का रिप्लाय देत नाही तुम्ही? देत चला ना. जरा कसं आहे, मला पण बरं वाटेल. बाबा आणखी कळते तुम्हाला असं माझ्या लक्षात येईल. मी कालच सांगितलं इंटरॅक्टिव्ह जर झालं तर मला पण जरासं बरं वाटतंय. त्यामुळे तुम्ही बोलत चला. हां, कधी बोलू नका जर तुमच्या आसपास जर जास्त आवाज असेल तर चालू करू नका तेवढं. ठीक आहे? त्यावेळी तुम्ही रिएक्शन द्या. ते जे इमोटिकॉन्स आहेत ते यूज करा. पण जर तुमच्या इथं आवाज जास्त नसेल, शांत असेल, तर तुम्ही प्लीज अनम्यूट करून बोला. धिस इस माय रिक्वेस्ट. ओके? राइट. ठीक आहे. सर्क्युलर रिजन म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात आलं का तुमच्या? व्हॉट आय एक्सपेक्ट लक्षात आलं? ठीक आहे. आता मी प्रूव्ह करणार आहे. बाय द वे हे सर्क्युलर रिजन कुठनं येतात? म्हणजे ते आर स्क्वेअरमध्येच आहेत ना? आर स्क्वेअरमध्येच आहेत ना? म्हणजे इट इस अ पार्ट ऑफ आर स्क्वेअर म्हणजे ते कुणाचे सबसेट आहेत? आर स्क्वेअरचे सबसेट आहेत ना सगळे सर्क्युलर रिजन. बेसिसमध्ये आपण काय कन्सिडर करतोय? कलेक्शन ऑफ सबसेट्स ऑफ एक्स. मग ह्या केसमध्ये जे सर्क्युलर रिजन्स आहेत ते सबसेट्स ऑफ आर स्क्वेअर आहेत ना? आर स्क्वेअर म्हणजे काय? प्लेन आहे ना? समजतंय? इज इट क्लिअर ओर नॉट? ठीक. मग पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का? मला असं शो करता येईल का, की कुठल्याही एक्ससाठी कुठल्याही पॉइंटसाठी आता पॉइंट हा एक्स जर म्हणलं, तर हा पॉइंट म्हणजे काय असतो? ऑर्डर्ड पेअर असतोय बरं का. आर स्क्वेअरमध्ये ना, मग पॉइंट म्हणजे काय असते? ऑर्डर्ड पेअर असते ना. पण त्याला तुम्ही डिनोट करण्यासाठी कॅपिटल एक्स किंवा जस्ट एक्स म्हणू शकता फॉर कन्व्हिनियन्स. पण लक्षात ठेवायचं, एक्स हा काय आहे? पॉइंट आहे आणि ते पॉइंट म्हणजे ऑर्डर्ड पेअर असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं बरं का. फक्त नोटेशनसाठी तुम्ही पॉइंट घेताना असं घेऊ शकता एक्स. पण मनातल्या मनात लक्षात ठेवायचं हा पॉइंट काय आहे? इट इस अ ऑर्डर्ड पेअर. ओके? ठीक आहे. मग मला सांगा हा पॉइंट मी एक्स घेतला. कारण तिथे एक्स वापरलाय हे शब्द कशासाठी? एक्स हा एलिमेंट म्हणून. मग इथं आपला जो एलिमेंट आहे आर स्क्वेअर मधला तो एलिमेंट काय असतो? एक्स म्हणजे इट इस ऑर्डर्ड पेअर. ओके? एवढंच लक्षात ठेवा. मग हा आपण जर पॉइंट एक्स घेतला. मनातल्या मनात म्हणायचं हा काय आहे? ऑर्डर्ड पेअर एक्स एक्स-वाय किंवा ए-बी तुम्हाला काय घ्यायचं ते लेटर वापरा. पॉइंट म्हणजेच काय आहे? एलिमेंट म्हणजेच काय आहे? पॉइंट म्हणण्याऐवजी एलिमेंट हा शब्द वापरला असला तरी पण चालला असतं. एक्स मधला कुठलाही एलिमेंट घेतला मी स्मॉल एक्स, तर त्या एलिमेंटला कंटेन करणारा एक सेट तुमच्या कलेक्शनमध्ये पाहिजे, मिळायला पाहिजे. मग इथला मी एलिमेंट घेतला किंवा इथला पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटला कंटेन करणारा रिजन एखादा बी सापडतोय का बीमध्ये? सापडेल का? सापडेल ना? का? ह्याला हा हा पॉइंट सेंटर असलेला कुठलाही सर्कल ड्रॉ करा आणि त्या सर्कलच्या आतला एरिया म्हणजे काय झाला? सर्क्युलर रिजन झाला ना? इझंट इट? म्हणजे असा सर्क्युलर हे काय बी म्हणजे काय? सगळे सर्क्युलर रिजन आहेत ना. मग तुम्हाला ह्या पॉइंटला सेंटर कन्सिडर करून एक सर्कल काढता येतो आणि त्या सर्कलच्या आतला एरिया म्हणजे तो सर्क्युलर रिजन तुम्हाला कन्सिडर करता येईल ना बी म्हणून. आणि हा बी कुठं असतोय तुमचा? कलेक्शन ऑफ द आर स्क्वेअर. मग मी असं कुठल्याही एक्ससाठी करू शकतो ना, हे व्हिज्युअली तुम्ही करू शकता ना. आर स्क्वेअर मधला कुठलाही पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटला सेंटर म्हणून तुम्ही कुठलाही रेडियसचा सर्कल काढू शकताय आणि त्या सर्कलच्या आतला एरिया म्हणजेच तो सर्क्युलर रिजन तो कुठं असणार आहे? त्या बीमध्ये असणार आहे. म्हणजे कुठल्याही पॉइंटसाठी मला सर्क्युलर रिजन फाइंड आउट करता येतोय ना, जो त्या पॉइंटला कंटेन करेल. इझंट इट? कुठेही जावा ना, इथला घ्या पॉइंट वाय. तर काय करणार ह्या सेंटरला इथं ह्या पॉइंटला सेंटर कन्सिडर करून 2 रेडियसचा सर्कल काढा. 2च का 100 रेडियसचा काढा, 1000 रेडियसचा काढा. कोणीही अडवलेलं नाही आणि त्याच्या आतला एरिया म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार सर्क्युलर रिजन. पण हा सर्क्युलर रिजन कुठे जाणार? बीमध्ये. का? कारण ह्या बीमध्ये काय आहेत? सगळे सर्क्युलर रिजन्स आहेत. जेवढे का पॉसिबल सर्क्युलर रिजन्स आहेत आर स्क्वेअरमध्ये ते कुठे आहेत? ह्या कलेक्शनमध्ये. मग हा हा पण सर्क्युलर रिजन कुठे जाणार? बीमध्ये जाणार ना. मग हे चित्रावरनं तर कळतं ना, कुठलाही पॉइंट घेतला तर त्या पॉइंटला कंटेन करणारा सर्क्युलर रिजन मला काढता येतो. सो फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाईड, इझंट इट? समजतंय का? पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली का? कुठलाही पॉइंट घेतला तर त्या पॉइंटला कंटेन करणारा एक तरी सेट तुम्हाला त्या कलेक्शनमध्ये सापडेल. सापडला का? सापडला ना? एक का भरपूर? 1 रेडियसच्या ऐवजी 2 रेडियसचा काढा, 3 रेडियसचा काढा, असे भरपूर सर्कल तुम्हाला काढता येतील ना. आणि त्या सर्कलच्या आतला एरियाज म्हणजे काय झाला? सर्क्युलर रिजन. असे सगळे सर्क्युलर रिजन, कितीतरी सर्क्युलर रिजन तुम्हाला फाइंड आउट करता येतील.
जे एक्सला कंटेन करतील. हे व्हिज्युअलाइज करता येते का तुम्हाला? व्हिज्युअली अपील होते का? कुठलाही पॉइंट घेतला तर मला एक सर्क्युलर रिजन मिळतो आणि सगळे सर्क्युलर रिजन कुठे असतात? बीमध्ये असतात. म्हणजे तुम्हाला एक बी असा मिळतो, की जो एक्सला कंटेन करेल. समजलं? सो फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाईड. व्हॉट अबाउट सेकंड कंडिशन? सपोज 2 सर्क्युलर रिजन आहेत. फक्त हे डिनोट करण्यासाठी मी सर्कल काढालोय बरं का. आपण काय कन्सिडर करायचं कशावरती फोकस करायचा आहे? सर्कलच्या आतला एरिया. ओके. सपोज हा एक्स पॉइंट घेतला. तर ह्या एक्स पॉइंटला आता सेकंड कंडिशन काय सांगते इंटरसेक्शन मधला कुठलाही पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटला सपोज हा बी1 आहे आणि हा काय आहे? बी2 आहे. तर कंडिशन काय सांगते ह्या इंटरसेक्शन मधल्या कुठल्याही एक्ससाठी मला एक असा सेट पाहिजे बी-एक्स जो कुठं असायला पाहिजे? ह्या कलेक्शन बीमध्ये असायला पाहिजे. त्यानं कुठली कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे? एकतर तो कुठं पाहिजे? बी-एक्समध्ये पाहिजे आणि तो बी-एक्स कुणाचा सबसेट पाहिजे? बी1 इंटरसेक्शन बी2. मग या इंटरसेक्शनमध्ये आणि इंटरसेक्शनमधला तुम्ही कुठलाही पॉइंट घ्या. सपोज मी हा पॉइंट घेतला. तर ह्या पॉइंटला कंटेन करणारा असा कुठला तुम्हाला बीमध्ये सापडतोय का, जो इंटरसेक्शनमध्ये पण कंटेन होईल? कुठेही जावा, कुठलाही पॉइंट घ्या. इथं मधलाच घ्यायला पाहिजे असं नाही. इथला पण घेऊ शकता तुम्ही. कुठलाही पॉइंट घ्या. त्या पॉइंटला कंटेन करणारा सर्क्युलर रिजन घेता येईल का? जो परत बी1 आणि बी1च्या इंटरसेक्शनमध्ये कंटेन होईल. घेता येतो ना? चित्रात तर दिसतंय काय? हा एवढा सर्कल काढा ना आणि त्या सर्कलच्या आतला जो एरिया आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? सर्क्युलर रिजन. त्या सर्क्युलर रिजनला नाव काय द्या? बी-एक्स. बघा, एक्स हा बी-एक्समध्ये पण गेला आणि हा सर्कल ह्या दोघांच्या इंटरसेक्शनच्या आत असल्यामुळं तो दोघांच्या इंटरसेक्शनचा सबसेट होईल ना, सर्क्युलर रिजन. समजतंय का? बघा, हा जो सर्क्युलर रिजन आहे, हा पाठीमाग बाहेरचा सर्कल जर बाहेर काढून टाकला आणि हे जे सर्क्युलर रिजन आहे, बघा बरं का, आता ह्याची बाउंडरी काढून टाकतो मी. बघा बरं, तो सर्क्युलर रिजन दोघांच्यामध्ये आहे ना इंटरसेक्शनमध्ये. इंटरसेक्शनचा एरिया कुठला आहे? एवढा आहे ना? बघा बरं, दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये पण गेला का तो? सो इट इस अल्वेज पॉसिबल ना. व्हिज्युअलाइज करता येईल ना तुम्हाला. असा छोटा सर्कल त्या 2 सर्कलच्या इंटरसेक्शनमध्ये असा कुठल्याही पॉइंटला असा छोटा सर्कल काढताच येतो ना. सो यू कॅन अल्वेज फाइंड सच अ सर्क्युलर रिजन राइट व्हिच कंटेन एक्स. बरोबर आहे का? इथला घ्या पॉइंट. इथं पण मी छोटा सर्कल काढू शकतो ना, जो त्या इंटरसेक्शनच्या मध्ये आहे. इथं घ्या, जवळ पाहिजे तेवढ्या जवळ घ्या. मी काय करणार झूम आउट करणार. आता ह्याच्यापेक्षा जास्त झूम करता येणार नाही, पण इथं पण ह्या पॉइंटला कंटेन करणार असा मला सर्कल काढता येईल ना. समजतंय का? सो इट इस अल्वेज पॉसिबल राइट? समजतंय का? सो सेकंड कंडिशन इज अल्सो सॅटिस्फाईड. कुठलाही एक्स घेतला, त्या 2 बी1 आणि बी2 जे 2 सर्क्युलर रिजन आहेत, त्या सर्क्युलर रिजनच्या इंटरसेक्शन मधला कुठलाही पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटसाठी तुम्हाला एक सर्क्युलर रिजन फाइंड आउट करता येतो. म्हणजेच तुम्हाला ह्या बी मधला एक सेट बी-एक्स मिळणार, जो एक्सला कंटेन करेल आणि जो त्या दोघांच्या इंटरसेक्शनचा सबसेट असेल. समजलं का? सो सेकंड कंडिशन इज अल्सो सॅटिस्फाईड. म्हणजे हा ऑल पॉसिबल सर्क्युलर रिजनचं हे जे कलेक्शन आहे, तो काय होणार आहे? बेसिस होणार आहे. कोणासाठी? एक्स वरती जी टोपोलॉजी आहे, त्या टोपोलॉजीसाठी काय होणार आहे? बेसिस होणार आहे. क्लिअर? हे क्लिअर झालं का? नसेल तर सांगा, मी एक्सप्लेन करतो. बाकीचे बोला ना. इम्पोर्टंट आहे हो. फार इम्पोर्टंट आहे. मग मला सांगा, माझ्या डोक्यात आता आणखी एक प्रश्न आला. जर म्हणजे हे अपील झालंय मला. जर सर्कलच्या ऐवजी चौकोन घेतले असते तर काय फरक पडला असता? हेच रिझनिंग आलं असतं ना. सर्कलच्या ऐवजी जर मी रेक्टेंगल्स घेतले असते, ज्याचे जे ज्याचे साइड्स आहेत ते एक्स आणि वाय एक्सिसला पॅरलल म्हणजे असा चौकोन चालणार नाही. असा रेक्टेंगल चालणार नाही. सॉरी, असा रेक्टेंगल चालणार नाही. तिरका वगैरे. सगळे रेक्टेंगल असे.
म्हणजे ज्याचे साइड्स आहेत, ते ॲक्सिसला पॅरलल पाहिजेत. बरोबर का? बघा बरं. हा जो साइड आहे तो वाय ॲक्सिसला आणि हा जो साइड आहे तो सॉरी हा एक्स ॲक्सिसला आणि हा वाय ॲक्सिसला. असे सगळे रेक्टँग्युलर रिजन्स म्हणूयात. ज्याच्या साइड्स काय आहेत? ॲक्सिसला पॅरलल आहेत. म्हणजेच कुठले चालणार नाहीत? असे जे रेक्टँगल्स आहेत ते चालणार नाहीत. कसे पाहिजेत? असे चालतील. ज्याच्या साइड्स काय पाहिजेत? ॲक्सिसला काय पाहिजेत? पॅरलल पाहिजेत. असे सगळे रेक्टँग्युलर रिजन. मग त्या रेक्टँग्युलर रिजनसाठी पण मला सेम रिझन देता येईल ना? सेम रिझनिंग. का? मी ह्याच्यातला कुठलाही पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटसाठी मी रेक्टँगल काढू शकतो ना, जेणेकरून तो पॉइंट त्या रेक्टँगलच्या आत राहील. असा रेक्टँगल काढू शकतो ना. म्हणजेच तुम्हाला असं रेक्टँग्युलर रिजन कुठल्याही पॉइंटसाठी मिळेल ना. सो मी आणखी एक कलेक्शन कन्सिडर करू शकतोय, ज्याच्यामध्ये काय असणार आहे? ऑल रेक्टँग्युलर ऑर रेक्टँग्युलर regions with side whose whose sides are parallel to axis. ॲक्सिस म्हणजे दोघां जे एक्स आणि वाय आहे त्याला एकत्रित ॲक्सिस म्हणतो. अनेकवचनी शब्द आहे. ठीक आहे. मग हे परत तेच रिझनिंग वापरता येईल ना. कुठलाही पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटला कंटेन करणारा चौकोन ऑल्वेज काढता येतो ना. ऑब्व्हियस आहे ना. हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करता येते ना. आणि एकदा का चौकोन काढला किंवा रेक्टेंगल काढला, आयत काढला, तर त्याला त्याच्या आतला एरिया तुम्हाला फक्त घ्यायचा आहे. आणि तो कुठे असतो? बीमध्ये असतो. इझंट इट? पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्या आर स्क्वेअर मधला कुठलाही पॉइंट घ्या. त्या पॉइंटला कंटेन करणारा रेक्टेंग्युलर रेक्टेंग्युलर रिजन तुम्हाला सापडतो, ज्याच्या साइड्स काय आहेत? ॲक्सिसला पॅरलल आहेत. इझंट इट? होय का नाही? येस. ओके. आणि कुठलेही 2 तुम्ही रेक्टेंग्युलर रिजन घेतले आणि ते जर इंटरसेक्ट करत असतील, तर त्याच्या मधला मधला जो पोर्शन आहे, तो पण एक म्हणजे जो इंटरसेक्शन करणारा पोर्शन आहे, तो पण काय असतो? रेक्टेंगलच असतो ना. म्हणजे हा रेक्टेंग्युलर रिजन, हा रेक्टेंग्युलर रिजन आणि त्याचं जे इंटरसेक्शन आहे, तो पण काय असतो? रेक्टेंग्युलर रिजनच असतो. बरोबर आहे का? त्याच्यामुळं आतला जो पॉइंट आहे ना इंटरसेक्शन मधला, त्या इंटरसेक्शनसाठी त्या इंटरसेक्शनला कंटेन करणारा म्हणजे ह्या पॉइंटला कंटेन करणारा आणि त्या दोघांच्या इंटरसेक्शनचा सबसेट असणारा, तो स्वतःच इंटरसेक्शन आहे ना. सो तुम्हाला बी3 जो आहे ना, म्हणजे समजा हा बी1 असेल, हा बी2 असेल, तर तुम्हाला बी हुडकायला जायला लागत नाही. का? कारण ह्या दोघांचा जो इंटरसेक्शन आहे, तो स्वतः काय आहे परत रेक्टेंग्युलर रिजन आहे. 2 रेक्टेंग्युलर रिजनचं इंटरसेक्शन परत काय असतो? रेक्टेंग्युलर रिजन असतो ना. त्याच्यामुळं एक्सला कंटेन करणारा रेक्टेंग्युलर रिजन जो बी1 आणि बी2चा सबसेट बी1 इंटरसेक्शन बी2चा सबसेट असेल, असा शोधायला जायची गरज नाही. तुम्ही बी म्हणून काय घ्या? बी म्हणून तुम्ही इक्वल टू बी1 इंटरसेक्शन बी2च घ्या. का? कारण त्या दोघांचं इंटरसेक्शन परत तुम्हाला काय मिळतंय? रेक्टेंग्युलर रिजनच मिळतंय. बरोबर ना? आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? त्या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये कंटेन होणारा आणि एक्सला कंटेन करणारा रेक्टेंग्युलर रिजन फाइंड आउट करायचा. पण इथे गंमत काय झाली? आधी तसं नव्हतं. 2 सर्क्युलर रिजनचं इंटरसेक्शन सर्क्युलर रिजनच यायला पाहिजे असं काय नव्हतं. कधी पॉसिबल आहे? जर बी1, बी2 मध्ये कंटेन होत असेल, तरच त्या दोघांचं इंटरसेक्शन सर्क्युलर रिजन पॉसिबल आहे. पण इन जनरल हे पॉसिबल नाही. ह्या केसमध्ये पॉसिबल नाही. दोघांचं इंटरसेक्शन काय सर्कल आहे का? हा सर्कल आहे का? नाहीये ना? पण इथं तसं होत नाही. इथं एक दुसऱ्यात जरी कंटेन होत असेल, तरी पण रेक्टेंग्युलर रिजन आहे आणि जर दोघं म्हणजे असं ही जर पॉसिबिलिटी असेल, तरी पण सर्क्युलर रिजन मिळतंय किंवा हे अशा पद्धतीने जर इंटरसेक्ट करत असेल, एकमेकात कंटेन न होता, तरी पण तुम्हाला काय मिळतंय? रेक्टेंग्युलर रिजन मिळतंय. त्यामुळे तुम्हाला शोधायला जावं लागत नाही. बाय डिफॉल्ट बी1 इंटरसेक्शन बी2च तुमचा काय होतोय परत? रेक्टेंग्युलर रिजन होतोय. त्याच्यामुळे ह्यातला कुठलाही पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटला कंटेन करणारा बी1 इंटरसेक्शन बी2 हा स्वतः काय आहे? आहे. समजतंय का? त्यामुळं जर बी1 इंटरसेक्शन बी2 मधला कुठलाही पॉइंट घेतला, तर त्या पॉइंटला कंटेन करणारा तुम्हाला अल्वेज सापडतोय. रेक्टेंग्युलर रिजन तुम्हाला अल्वेज सापडतोय. जो परत बी1 इंटरसेक्शन बी2 मध्ये कंटेन होईल आणि जो एक्सला कंटेन करेल. आणि तो कोण असतोय इट इस नथिंग बट बी1 इंटरसेक्शन बी2 इटसेल्फ. समजतंय? तसं वर होत नाही. ह्या केसमध्ये पॉसिबल आहे. का? कारण बी1 इंटरसेक्शन बी2 काय होतंय?
इट इस अगेन बी1 ना, बरोबर ना? कारण बी1 पूर्णपणे कुठे कंटेन होतोय? बी2 मध्ये कंटेन होतोय. त्यामुळे बी1 इंटरसेक्शन बी2 काय मिळतोय तुम्हाला? बी1. पण हे ह्या केसमध्ये होत नाही. पण इथं मात्र तसं होत नाही. कुठल्याही केसमध्ये बी1 इंटरसेक्शन बी2 हा परत त्या कलेक्शनचाच पार्ट असतोय. कारण रेक्टेंगल जर इंटरसेक्ट करत असेल, तर ते इंटरसेक्शन पण परत काय असतंय? रेक्टेंगल. हे कशावरनं आहे? व्हिज्युअलाइज करून सांगायला लागलोय. समजतंय का? बघा. हे व्हिज्युअलाइज करता येते ना? 2 रेक्टेंगल घ्या. त्यांना इंटरसेक्ट करायचा प्रयत्न करा. जे इंटरसेक्शनचा पार्ट असतो तो परत रेक्टेंगलच मिळतोय. समजतंय का? आणि सगळे रेक्टेंग्युलर आणि त्या रेक्टेंगलच्या आतला एरिया म्हणजेच काय? रेक्टेंग्युलर रिजन आणि सगळे रेक्टेंग्युलर रिजन कुठे आहेत? बीमध्ये. समजतंय? सो फर्स्ट कंडिशन इस व्हॉट? कुठलाही पॉइंट घेतला तर त्या पॉइंटला कंटेन करणारा रेक्टेंग्युलर रिजन काढता येतंय. व्हिज्युअली इट इस ऑब्व्हियस. ओके. आणि 2 रेक्टेंग्युलर रिजनचं जर इंटरसेक्शन घेतलं, तर अल्वेज काय असतोय? रेक्टेंग्युलर रिजनच असतोय. त्याच्यामुळं जर इंटरसेक्शन मधला कुठलाही पॉइंट घेतला, रेक्टेंग्युलर रिजनच्या इंटरसेक्शन मधला कुठलाही पॉइंट घेतला, तर त्याला त्या पॉइंटला कंटेन करणारा आणि त्या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये कंटेन होणारा रेक्टेंग्युलर रिजन तुम्हाला फाइंड आउट करता येतोय. ऑब्व्हियसली आणि ह्या केसमध्ये तो ऑब्व्हियस आहे. तो काय असणार आहे? काय असणार आहे तो? बी1 इंटरसेक्शन बी2 इटसेल्फ. त्या दोघांचं इंटरसेक्शन हाच तो रेक्टेंग्युलर रिजन असतो. समजतंय का? सो सेकंड कंडिशन इस अल्सो ट्रू. त्याच्यामुळं हे पण जे कलेक्शन आहे, ते काय होणार? इट इस अ बेसिस फॉर टोपोलॉजी ऑन एक्स. समजलं का? समजलं? मस्त. हां. पण ह्या डेफिनिशनमध्ये एक एम्बिग्विटी राहते. ह्या एक्सवरती बऱ्याचशा टोपोलॉजी डिफाइन करता येऊ शकतात ना, T1 आणि T2 अशा 2 वेगवेगळ्या टोपोलॉजी पण मला डिफाइन करू शकता करू शकता करू शकतो ना मी. नॉट नेसेसरली सेमच पाहिजे. वेगवेगळ्या टोपोलॉजीज पण मी कन्स्ट्रक्ट करू शकतो. इझंट इट? त्याच्यामुळं बी हा बेसिस आहे असं म्हणायला लागलोय. पण तो कुठल्या कुठल्या टोपोलॉजीचा बेसिस आहे? इट इस नॉट क्लिअर ना. आपण फक्त डेफिनिशनमध्ये काय म्हणलेलं आहे? बेसिस फॉर टोपोलॉजी ऑन एक्स. मग त्या केसमध्ये आपण काय इंटरप्रिट करायचं आहे बघा. बी इज अ बेसिस फॉर टोपोलॉजी ऑन एक्स, then it is understood that there is some topology T which is fixed under this discussion, and in that case, the B is basis for that topology T. ओके? समजलं का? पण इथे ती टोपोलॉजी काय आहे हे सांगायची गरज नाहीये. कारण ज्या कंडिशन आहेत, त्यामध्ये टोपोलॉजीचा कुठेही म्हणजे टोपोलॉजीच्या सेटबद्दल इथं कुठेही चर्चा होत नाही. त्यामुळे त्या टोपोलॉजीमध्ये काय सेट आहेत, हे इथं गरजेचं नसल्यामुळं ती कुठली टोपोलॉजी आहे इथं डिस्कस केलेलं नाहीये. पण इथं ऑब्व्हियस आहे, ज्यावेळी तुम्ही एक्स इस अ ज्यावेळी तुम्ही म्हणताय डेफिनिशनमध्ये काय म्हणताय? एक्स इस अ सेट बेसिस फॉर टोपोलॉजी ऑन एक्स. त्यामुळे एक्स-टी हा काहीतरी तुम्हाला दिलेला टोपोलॉजिकल स्पेस आहे आणि त्या टोपोलॉजिकल स्पेसच्या संदर्भात तुम्ही बोलताय. त्यामुळे बी हा जो आहे, तो कुणाचा बेसिस असणार आहे? कुठल्या टोपोलॉजीचा बेसिस असणार आहे? हा जो टी आहे, त्या टोपोलॉजीचा बेसिस असतो. समजलं का? त्यामुळे इथं अँबिग्विटी तुम्हाला वाटता कामा नये. कारण ह्याच एक्झाम्पलमध्ये एक कलेक्शन कन्सिडर सेम सेट एक्सवरती एक कलेक्शन कन्सिडर केलाय, ज्याच्यामध्ये सगळे काय आहेत? सर्क्युलर रिजन्स आहेत आणि दुसरं कलेक्शन कन्सिडर केलाय, त्याच्यामध्ये सगळे काय आहेत? ऑल रेक्टेंग्युलर रिजन्स. बरोबर ना? बरोबर आहे का? मग प्रश्न असा पडू शकतो ना, हा पण बेसिसची डेफिनिशन सॅटिस्फाय करतोय आणि हा पण बेसिसची डेफिनिशन सॅटिस्फाय करतोय. मग हे जे बेसिस आहेत, ते कुठल्या टोपोलॉजीसाठी आहेत? आणि त्या दोघांची टोपोलॉजी सेम असायला पाहिजे का? हा असा एक डोक्यात प्रश्न पडतोय ना. त्याच्यामुळे मी इथं क्लिअर केलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही डेफिनिशनमध्ये बेसिस फॉर टोपोलॉजी ऑन एक्स म्हणत असताय, त्यावेळी एक्स आणि टी ही पेअर तुमच्या डोक्यात असली पाहिजे. म्हणजे एकतरी कुठलातरी टी तिथं आहे. त्या टीच्या संदर्भात तुमचं डिस्कशन चालू आहे आणि तो टी काय आहे? त्या डिस्कशनसाठी तो टी फिक्स केलेला आहे. समजलं? त्यामुळे टोपोलॉजीमध्ये कुठले सेट आहेत, त्याच्या डिस्क्रिप्शनची गरज नाही. का? कारण तसं डेफिनिशनमध्ये त्याची कुठेही रिक्वायरमेंट नाहीये. समजलं? असा जर प्रश्न पडत असेल, तर तुम्हाला डोक्यात कन्फ्युजन होईल बरं का. तसा जर प्रश्नच पडला नाही, तर मग काय अडचणच नाही. ओके. हा प्रश्न पडला असेल तर बरं काय.
की 2 सेम सेट आहे एक्स आणि 2 वेगवेगळे बी आहेत. मग बेसिस फॉर टोपोलॉजी मग कुठल्या ती टोपोलॉजी सेम असायला पाहिजे? काही वेगवेगळ्या टोपोलॉजीसाठी वेगवेगळे बेसिस आहेत? हे डोक्यात प्रश्न जर पडला असेल, तर ते एक्सप्लेनेशन आहे. जर तो प्रश्नच पडला नसेल, तर एक्सप्लेनेशनची काही गरज नाही. जस्ट फॉलो करा डेफिनिशन बेसिसची. ओके? ठीक आहे. भरपूर झालेलं आहे. आय थिंक आपण थांबायला काही हरकत नाही. 1 तास 15 मिनिटं लेक्चर झालेलं आहे.